मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ताला डॉक्टरांचा फोन आल्यामुळे मिहिकाबद्दल सगळं काही समजतं. तेव्हा मुक्ता आता लगेच आपली पर्स घेते आणि वाऱ्याच्या वेगाने मिहिकाकडे जायला निघते. आता ती खूप वेळ अशी धावत असते. त्याचवेळी ती एका रिक्षाला हात करते, परंतु रिक्षा काही थांबत नाही. ती आता धावत धावत असताना तिचा पाय अडखळतो आणि मग ती खाली पडणार असते. तेवढ्यातच तेथे आता तिची मावशी येते आणि मावशी लगेच तिला हात देते. त्यानंतर आता मुक्ता पडण्यापासून वाचते आणि आपल्या मावशीकडे पाहतच राहते. त्यावेळी मुक्ता, अगं तू, असं शुभा म्हणते. त्यावेळी आता शुभा, मावशी तू इकडे, असं म्हणून आता मुक्ता तिला विचारते. तेव्हा शुभा म्हणते, अगं बाळा, मी तर इकडे खरेदीसाठी आले होते, तू कशी आहेस असं विचारते. त्यावेळी मुक्ता म्हणते, मी अगदी बरी आहे मावशी. त्यानंतर आता मुक्ता सारखी इकडे तिकडे पाहत असते. ते पाहून आता शुभा म्हणते की आईपासून आणि मावशीपासून सत्ता लपवण्यासाठी सुद्धा ताकद लागते हा मुक्ता. मग आता मुक्ता हसते आणि म्हणते, नाही ग मावशी, तसं काही नाहीये, मला ना फक्त उशीर होतोय, बाकी काही नाही. त्यावेळी शुभा म्हणते, बाळा मुक्ता, माझ्याकडे बघ एकदा आणि मला सांग बरं काय झालंय ते. हे बघ, जेवढ्या अधिकाराने मी तुला विचारतीये ना सोन्या, तेवढ्याच अधिकाराने आणि हक्काने मला सांग तू. आणि आता इथे जर माधवी असती तर तू अशीच टाळाटाळ केली असती का सांगायला. तेव्हा मुक्ता आता नाही असं म्हणते. तर आता शुभा पुन्हा विचारते, नक्की काय झालंय मुक्ता, अगं सांग ना बाळा. त्याच वेळी आता मुक्ता एकदम नाराज होते आणि सांगू लागते की अगं मावशी, मी मिहिकाला सोडवायला चालले होते. त्याच वेळी आता काय झालं मिहिकाला, आपल्या मिहिकाला का, असं शुभा विचारते. मग आता मुक्ता सगळं काही सांगू लागते की तिच्या आयुष्यात काय काय घडून गेलंय, तिच्या आयुष्यात पुढे काय काय झालंय. मग आता शुभाला खूप टेन्शन येतं आणि ती तोंडालाच हात लावते, कारण तिला आश्चर्य वाटलेलं असतं की मिहिकाच्या बाबतीत एवढं सगळं काही झालं. त्यानंतर आता मुक्ता म्हणते, मावशी काय करू ग, मिहिका खूप लहान आहे ग अजून. अगं चुकीचं लग्न तिने पचवलं, परंतु आई होताना जे हे पाऊल मागे आलंय ते तिला झेपेल की नाही काय माहीत. त्यावेळी आता शुभा म्हणते, अगं बाळा, नक्कीच झेपेल, बाईला काही जमत नाही असं काही नसतं अगं जगामध्ये. अगं झेपेल नाही ती तर झेप घेईल. अगं मला एक सांग, जरा विचार कर, एक बाई अख्खं जग हे 9 महिने तिच्या उदरात बाळगते, तिला जगाची तरी काय अशी भीती असणार. आणि मिहिकाला भेटलीस ना तर तिला तू समजावून सांग, आता खचायचं नाही म्हणून. का म्हणून सांगू का, अगं निसर्गाने आपल्या सर्व बायकांना एक खूप सुंदर देणगी दिली आहे. एक म्हणजे तिला दिलेला मायेचा पदर, आणि ज्या बाईला तिच्या कुटुंबाची, माणसांची कदर आहे ना, आणि तिचा हा पदर चुकून सुद्धा असा ढळणार नाही. अगं तिची चूक सुद्धा चुकणाऱ्याला योग्य मार्ग दाखवते. तिचं अचूक वागणं अख्खा संसार नाही पेलवू शकत का. तू नको काळजी करूस, सगळं काही ठीक होईल. मग आता मुक्ता म्हणते, मावशी किती छान बोलतेस ग तू, मला अगदी आईचीच आठवण आली. तेव्हा शुभा म्हणते, बाळा अगं मावशी सुद्धा एक आईच असते ना. त्यावेळी मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं. तर शुभा तिचे अश्रू पुसत म्हणते, वेडाबाई, अजिबात असं डोळ्यातून पाणी काढायचं नाही हा, पण घरचे कसे आहेत सगळे. तेव्हा मुक्ता म्हणते, बरे आहेत सगळे. मग त्यानंतर शुभा विचारते, तुझी सई माऊ कशी आहे. त्यावेळी मुक्ता मात्र काहीच बोलत नाही, एकदम शांत होते. तेव्हा तिचाही तिढा लवकरात लवकर सुटेल, परंतु सई माऊला मिळवण्यासाठी तू काही ना काही बनवाबनवी करतच असशील ना, असं आता शुभा विचारते. तेव्हा मुक्ता हसते आणि म्हणते की बरोबर आहे मावशी अगदी तुझं. अगं आत्ता तुला सांगत बसायला मला खूप मजा आली असती, परंतु आता एक विषय खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. शुभा म्हणते, हो बाळा बरोबर आहे, हे बघ तुझं खूप महत्त्वाचं काम आहे, आता काळजी घ्या बाळा. येते मावशी, असं म्हणून मुक्ता जायला निघते. तर आता लगेच शुभा तिला थांबवते आणि आपल्या पर्समधून देवीची मूर्ती काढत अगोदर स्वतः देवीच्या पाया पडत देवीचा आशीर्वाद घेत आता मुक्ताच्या हातात देत म्हणते, आता रडायचं नाही, आता फक्त आणि फक्त लढायचं. हे बघ, ही देवी आई आहे ना, ती कायमच तुझ्या पाठीशी असेल आणि तुझं रक्षण सुद्धा करेल. त्यावेळी मुक्ता लगेच आता शुभाचा आशीर्वाद घेते. तेव्हा मुक्ता सुद्धा आता देवी आईचा आशीर्वाद घेते. त्याच वेळी मुक्ता आता लव यू मावशी असं म्हणते आणि शुभाला घट्ट मिठी मारते. त्यानंतर आता शुभा एक रिक्षा येताना पाहते आणि रिक्षासमोरच लगेच हात आडवे करून उभी राहते आणि म्हणते, रिक्षावाल्या थांब थांब. त्यावेळी मुक्ताला अगोदर ती म्हणते, रिक्षामध्ये बस, आणि रिक्षावाल्याला सांगते, ए मेरी बेटी है, तिला जिथे जायचं असेल तिथे तू बरोबर सोड, असं म्हणून ती मुक्ताला बाय करते. त्या रिक्षावाला लगेच मुक्ताला घेऊन मिहिकाच्या घरी जायला निघतो. त्यानंतर शुभा ही मुक्ताकडे पाहतच राहते.
तर इकडे मुक्ता आता रिक्षात बसलेली असते आणि देवीच्या मूर्तीकडे पाहत, देवी आई आता माझ्या जवळ असणार आहे आणि त्याचबरोबर तूच माझ्या संकटाचं निरसन करणार आहे असं म्हणून पुन्हा पुन्हा ती आशीर्वाद घेते. दुसरीकडे मिहिकाला इंजेक्शन डॉक्टरांनी दिल्यामुळे ती अगदी शांत अशी पडून असते. काही वेळानंतर ती आता शुद्धीवर येण्याच्या प्रयत्नात असते. मग त्याच वेळी आता ती डॉक्टर तुम्ही कुठे आहात असं विचारते. तेवढ्यातच आता हर्ष हा तेथे येतो. त्याच्या हातामध्ये दारूचा ग्लास असतो. त्यानंतर तो रागातच तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, तुझ्या समोर मी सुखाचा ग्लास हा पुढे केला होता, पण तू काय केलं माझ्या ऑफरचं, तर लाथाडलंस आणि मला झिडकारलंस. पण ठीक आहे, मी आता तुला कसा लाथाडतो ना ते बघतच राहा असं म्हणून तो रागातच मिहिकाकडे पाहतो. त्यानंतर तो आता थोडी दारू पितो आणि त्यानंतर राहिलेली दारू लगेच मिहिकाच्या तोंडावर फेकतो. तेव्हा मिहिका आता शुद्धीवर येण्याच्या प्रयत्नात असते, पण तिला व्यवस्थित आता उठता सुद्धा येत नसते. त्यानंतर ती आता समोर त्याला पाहते. तेव्हा हर्ष म्हणतो, लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदाच तुझा नवरा असल्यासारखं वागणार आहे आणि आता तुझी अवस्था बघ ना, तू तर काही करू सुद्धा शकत नाही, कारण तेवढी ताकद सुद्धा नाही आता तुझ्यात. त्यामुळे आता मला हवं ते मी करणारच असं म्हणून तो अगदी तिला घाणेरडा स्पर्श करतो आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तर मिहिका सोड हर्ष असं मोठ्यानेच ओरडते आणि हेल्प असं जोरात ओरडण्याच्या प्रयत्नात असते, परंतु तिच्या तोंडातून तेवढा आवाजच निघत नाही. तेव्हा हर्ष आता रागातच म्हणतो, हेल्प का हेल्प नाही ग, अगं ए डार्लिंग, अगं तुला हेल्प करण्यासाठी ना इथे कुणीही येणार नाहीये, समजलं, कारण इथे कुणी नाहीच आहे तुला इथे हेल्प करायला. अगं इथे तर फक्त मी आहे, मी तुझा नवरा, अगदी तुझ्या जवळ. आज तुला मी माझी बायको म्हणून जवळ घेणार आहे आणि जे मला हवं ना ते सर्व मी करणार आहे असं म्हणून तो तिचे दोन्हीही हात पकडून ठेवतो. त्यावेळी आता ती जोरातच ओरडते. त्यानंतर आता हर्ष म्हणतो, आज तर मला कुणीही अडवू शकणार नाही असं म्हणून तो तिचा आता किस घेणार असतो. तेवढ्यातच मुक्ता आता तेथे येते आणि त्याच्या पाठीतच आता तेथे असणारा फ्लावर पॉट फेकून मारते. तर आता मिहिका जोराजोरात सोड मला, सोड मला असं ओरडू लागते. आता मागे हर्ष पाहतो तर तेथे मुक्ता आलेली असते. तर मुक्ताच्या हातामध्ये कोयताच असतो. तेव्हा तो कोयता पाहून हर्ष आता जरा घाबरतो. तेव्हा ताई तू आलीस असं म्हणून मिहिका बिचारी आता कशी बशी उठते आणि त्यानंतर मुक्ताकडे धाव घेते. तेव्हा मुक्ताला ती घट्ट अशी मिठी मारते. दोघीही आता खूप रडत असतात. तेव्हा हर्षचा आता प्लॅन पूर्णपणे फुस झालेला असतो. त्याच्या प्लॅनचे 12 वाजलेले असतात आणि म्हणूनच मुक्ता नेहमीसारखी मध्ये आडवी आली हे पाहताच तो रागात तिच्याकडे पाहू लागतो. रागाने त्याचे डोळे लाल झालेले असतात. तेव्हा मुक्ताच्या हातातला कोयता पाहून लगेच हर्षा तेथून उठतो. मग आता तो पुढे येण्याच्या प्रयत्नात असतो. तेव्हा मिहिका म्हणते, ताई मला वाचव, ताई मला वाचव, मला नाही इथे राहायचं. अगं मी नाही म्हणते तरीही तो जबरदस्ती करतोय, मला नाही राहायचं ताई इथे. अगं खूप टॉर्चर केलं ग याने मला, अगं मला डांबून ठेवलं होतं, याने माझं बाळ मारले ग असं म्हणून मिहिका बिचारी खूप रडत असते. मग आता मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते. रागातच ती आता हर्षकडे पाहते. त्यानंतर पुन्हा एकदा आता मिहिका म्हणू लागते, अगं मी नाही म्हणत होते ना तरीही हा सारखा सारखा माझ्याकडे येऊन जबरदस्ती करत होता. अगं तू जर इथे आली नसतीस ना तर माहीत नाही तुझ्या मिहूचं काय झालं असतं. अगं ताई मी खरंच खूप लढले, परंतु याने ना मला अक्षरशः आतल्यात असं घुमसटून मारून टाकलं. अगं ताई याने मला बंद करून ठेवलं होतं आणि त्याचबरोबर त्या रूममधल्या ना लाईट्ससुद्धा सगळ्या बंद होत्या. अगं मला कळलंच नाही की एवढ्या निगेटिव्हिटीमध्ये मी कशी जिवंत राहिले ते. ताई अगं तुझ्या मिहूला संपवलं ग याने असं म्हणून बिचारी खूप रडू लागते. तेव्हा मुक्त एकदा पुन्हा प्रेमाने तिला जवळ घेते. त्या दोघीही खूप रडतात. मिहूने शेवटी आपलं दुःख आता तिच्या ताईसमोर व्यक्त केलेलं असतं. त्यानंतर रागातच मुक्ता आता भामट्या हर्षकडे पाहू लागते. त्याच वेळी आता मिहिकाला समजावत मुक्ता म्हणते, आपण सगळ्यात जास्त ही चूक करतो मिहू. अगं आपल्याला होणारा जो त्रास आहे ना तो आपल्याच माणसांना आपण कधीही सांगत नाही. अगं मला याआधी हे सगळं काही का नाही सांगितलं मिहू. अगं एकटीच अशी का सहन करत राहिलीस तू, पण आता मी आलीये ना. तेव्हा मिहू म्हणते, हो ताई तू आलीस माझ्या मदतीला. मग मुक्ता म्हणते, मी आलीये ना, आता टेन्शन घेऊ नकोस. अगं तुला दिलेल्या प्रत्येक जखमेचा बदला आता तुझी मुक्ताई घेणारच. याने केलेला एक एक
एक वार एक एक घाव मी यालाच परत करणार आहे. अगं खूप छळलंय ना याने तुला, आता याची वेळ आली आहे असं म्हणून जो इंद्राचा कोयता असतो तोच मुक्ता आता त्याच्या मानेवर ठेवत असते. तेव्हा तोच हात आता मुक्ताचा लगेच हर्ष पकडतो. त्यानंतर आता हर्ष जोरातच मुक्ताचा हात पकडतो. तेव्हा आता लगेच मिहिकाला जरा भीती वाटू लागते. त्यावेळी आता काय ग, तू मला घाबरवणार का? स्वतःला अशी रणरागिनी वगैरे समजू नकोस. आणि हे काय तलवारीसारखा कोयता घेऊन आलीस, असं हर्ष आता रागातच मुक्ताला विचारतो. अगं मला खरचटलं जरी ना तरीही तुझ्यावर केस करेन, समजलं? म्हणून हर्ष आता खूप चवताळतो. त्याला अटेम्प्ट टू मर्डर म्हणतात. त्यावेळी आता मुक्ता रागातच म्हणते की अरे तू माझ्यावर केस करणार का? अरे माझ्या बहिणीचे जे हाल केले आहेत ना त्यासाठीच मी तुला कोर्टामध्ये खेचणार आहे, बघतच राहात. आणि माझ्या कोर्टात तुला खेचणार आहे, समजलं? निकाल सुद्धा अगदी फटाफट लावून टाकेन. अरे तुझी हिंमत कशी झाली रे तिला हात लावण्याची? तेव्हा नालायक हर्ष म्हणतो की हो लावणार, काय करणार आहेस तू? एकदा नाही तर 10 वेळा लावणार, समजलं? लग्नाची हक्काची बायको आहे ती माझी. तेव्हा आता नाही करू शकत तू असं, कारण लग्नाची बायको जरी असेल ना तरीही तिच्या इच्छाविरोधात जाऊन तू काहीही तिच्यासोबत करू शकत नाही, असं मुक्ता त्याला सुनावते. अरे जर ती नाही म्हणाली ना त्यांच्यासाठी एकच भाषा आहे, ती म्हणजे नाही. अरे तुला ही भाषा सुद्धा कळत नसेल ना, तुला खूप माज असेल ना हर्षवर्धन, तर अशी मरेपर्यंत मारेन ना तुला की तुझा अख्खाच्या अख्खा माज उतरून जाईल, समजलं? असं मुक्ता आता त्याला म्हणते. तेव्हा आता हर्ष असतो आणि म्हणतो काय, तू आणि मला मारणार, ते सुद्धा एकटी, असं म्हणून तो तिच्यावर आता हसतो. त्यावेळी आता मुक्ता काय करते तर तो कोयताच आता त्याला दाखवते आणि लगेच त्याची कॉलर पकडते. त्यानंतर ती आता त्याला धक्का मारते आणि अशी खालीच पाडते. त्यावेळी आता तो मात्र रागातच तिच्याकडे पाहतो. तर मिहिका आता खूप घाबरलेली असते की ताईला हा भामटा हर्ष काही करतो की काय, म्हणूनच आता ती जरा घाबरते. त्यावेळी आता तू आम्हा बायकांना कधीच असं एकटं समजू नको, समजलं हर्षवर्धन? कारण आम्ही बायका आहोत ना, आम्ही कधीही एकमेकींना असं एकटं सोडत नाही. त्यामुळे मला अजिबात तू एकटी समजू नकोस. आता जरा वर बघतोस का? तेव्हा आता हर्ष हा तेथे वर पाहतो तर तेथे काही बायकांना मुक्ता घेऊन आलेली असते. तर प्रत्येकीच्या हातामध्ये काही ना काही असं हत्यार असतं, जेणेकरून आता हर्षचा चांगल्या प्रकारे माज उतरेल. मग आता हर्ष हा खरंच खूप घाबरतो आणि मुक्ताकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता त्या सर्व रणरागिनी मिळून आता लगेचच हर्षकडे पाहतात आणि त्यानंतर त्याला ओरडतात की अरे बाईच्या पदरामध्ये हात घालणाऱ्याचे हात तोडून टाकतो आम्ही, आणि बाईच्या अब्रूवर डाग लावणाऱ्याच्या तोंडाला तर काळं फासलं पाहिजे. त्यावेळी रागातच आता मुक्ता म्हणते अरे माझ्या बहिणीला अक्षरशः हात काय, तिच्यावर बोट जरी उगरलं ना तर कोयत्याची शपथ आहे, तुझं ते बोटच तोडून टाकेन, हात तोडून टाकेन. तेव्हा आता भामटा हर्ष लगेच विचारतो काय, तू आणि मला मारणार? असं म्हणून तो मुक्तावर अगदी तू काहीच मला करू शकत नाही असा संशयच घेतो. तेव्हा मुक्ता आता खूपच चिडते आणि लगेच रागात त्याच्या मानेवर वार करते. तेव्हा आता तेथून रक्त येत असतं, त्याला जखम झालेली असते. मग हर्ष हा रागातच आता मुक्ताकडे पाहतो. तर मुक्ताची ही डेअरिंग पाहून सर्वजणी अगदी थक्क होऊन जातात. त्यानंतर हर्ष आता रागातच मुक्ताकडे पाहत असतो. त्याच वेळी मुक्ता म्हणते अरे तुमच्या घाणेरड्या आणि गलिच्छ हाताने बाईच्या शरीराला स्पर्श करता, अरे यास तुमच्या चेहऱ्याचा नकाशा बदलण्यासाठी एक क्षण सुद्धा मला पुरेसा आहे, असं म्हणून ती आता भडकते. अरे लावशील का पुन्हा तिला हात, असं म्हणून आता मुक्ताने चांगलाच त्याला इंगा दाखवलेला असतो. त्याच वेळी आता इतर बायका म्हणू लागतात बाई तुम्हाला जेऊ खाऊ घालते, त्याचबरोबर लाटण्याने पोळ्या सुद्धा लाटते आणि वेळप्रसंगी या लाटण्याने दणका सुद्धा देते, याद राख. असं म्हणून ती रागातच हर्षच्या पायावरच लाटणं टाकते आणि जोरातच त्याला मारते. तेव्हा तो लगेच आई ग असं म्हणून खाली पडतो. तेव्हा आता मुक्ता म्हणते काय म्हणालास आई ग? अरे नालायका, तुला आई हा शब्द उच्चारण्याची सुद्धा लाज वाटली पाहिजे. अरे एक बाई आहे ना ती शेवटी आई ही असतेच, आणि तू जेव्हा एका बाईवर हात उचलतोस ना तेव्हा एका आईवर सुद्धा हात उचलतो, एवढं लक्षात ठेव भामट्या. अरे आज काही मी तुला सोडणार नाही हर्ष, तू माझ्या बहिणीचा छळ केलास, तिला मारलंस.
अरे तू तिला टॉर्चर केलं, तिला ब्लॅकमेल केलं, असं म्हणून मुक्ता आता खूपच चिडलेली असते. अरे तू खरंच खूप मोठी चूक केली हे विसरून की तिला एक बहीणसुद्धा आहे. अरे लक्षात ठेव, हर्ष नेहमी बाईच्या हातात झारासुद्धा असतो आणि सुरासुद्धा असतोच. अरे चांगलं गाळूनसुद्धा घेता येतं आणि तुझ्यासारख्या नालायकांना उभाड व चिरतासुद्धा येतं, असं म्हणून मुक्ता आता पार हर्षची लायकी काढते. अरे ज्या बाईच्या हातामध्ये लाटणं असतं ना, त्या बाईच्या हातामध्ये हॉकी स्टिकसुद्धा असते, एवढं लक्षात ठेव. अरे कुठला खेळ कुठे आणि कधी खेळायचा ना, हे आमच्यापेक्षा बेटर कुणालाही माहीत नसतं. अरे तुझ्यासारखे राक्षस असे नेहमी आमच्या आसपास असतात ना, आणि म्हणून आम्ही बायका ना एकमेकींना कधीही असं एकटं सोडत नाही. आणि मिहिकासोबत मी एकटी नाही तर अख्खीच्या अख्खी नारी शक्ती आहे. तेव्हा आता मुक्ता लगेच त्या सर्वांना इशारा करते. त्याच वेळी आता मुक्ताला असं इशारा करताना पाहताच मात्र सगळ्याजणी आता तेथे असणारी चप्पल घेतात आणि हर्षला एवढं बदड बदड बदडून काढतात. तेव्हा मात्र आता मिहिकाला खूपच आनंद होतो की बरं झालं हर्षला असं मारतायत, कारण त्याने मला एवढा त्रास दिलाय. तर आता मुक्ता ही सगळ्यांकडे पाहत असते, कारण सर्व नारीशक्ती आता तिच्या बाजूनी असते आणि मिहिकासाठी सर्वजण आता हर्ष बरोबर लढत असतात. तर आता या सर्व बायकांचा चपलेने मार खाऊन हर्ष चांगलाच वेडापिसा झालेला असतो. तर आता त्याला काहीही सुचत नसतं. त्यानंतर तो आता सर्व बायकांचा मार खाऊन सुद्धा घेत असतो, कारण आता या बायकांमधून आपली सुटका काही एकट्याने होणार नाही हे त्याला चांगलंच माहीत असतं. तर आता दुसरीकडे सई आपला अभ्यास करत असते. त्याचवेळी आता सावनी तेथे जाते. आता तिच्या डोक्यात काही ना काही सारखं शिजतच असतं. मग आता ती म्हणते, एकदा सईला मी विचारते, ती जर हा म्हणाली तर काही प्रॉब्लेमच नाही मग मला. त्यानंतर आता सावनी लगेच सईजवळ बसते आणि तिला विचारते, काय करतेस तू? तेव्हा ती म्हणते, काही नाही, ते अभ्यास चाललाय जरा. त्याचवेळी आता सावनी म्हणते, चल सई आपण सेल्फी काढूयात. त्यावेळी सई विचारते, आत्ता आणि सेल्फी कशाला? आता सावनी म्हणते, आता छान पोज दे बरं. तेव्हा सई आता छान पोज देते. तर आता सावनी लगेच सेल्फी घेते. मग आता सावनी म्हणते, अय्या किती ब्युटिफुल आहेस ग तू, एकदम फोटोजेनिक फेस. त्यावेळी सई विचारते, एकदम फोटोजेनिक फेस म्हणजे नक्की काय असतं हे? त्यावेळी आता सावनी म्हणते, म्हणजे मी. अगं पण गंमत केली. अगं फोटोजेनिक फेस म्हणजे ज्यांचे फोटो ना असे खूप छान येतात ना त्यांना म्हणतात. म्हणजे लोकांना ते फोटोज आहेत ना ते सतत असे बघत बसावेसे वाटतात. अगं सई, तुला नाही का आपण नवीन ड्रेस आणला तर त्याच्या बॉक्सवरती एक फोटो असतो लहान मुलीचा. अगं छान छान कपडे घातलेले असतात, छान छान असे केस केलेले असतात, मेकअप असतो, ज्वेलरी असते. मग ती अशी असं म्हणून आता तिला एक एक लगेच ती पोजेस दाखवू लागते आणि ते असले पोजेस असतात ना त्याला मॉडेलिंग म्हणतात, असं आता लगेच ती सईला सांगते. त्यानंतर सावनी विचारते, तुला असं छान छान ज्वेलरी दिली, हेअर केला, त्याचबरोबर तुला असा छान छान ड्रेस घालायला दिला आणि असे फोटोज काढले तर तुला ती आवडतील का? तसंही तुला मेकअप करायला खूप आवडतं, बरोबर ना? त्यावेळी आता सई म्हणते, हो मला आवडेल ना. मग आता सावनी म्हणते, हो अगं, परंतु तेथे कसा आपण पटकन सेल्फी काढला इथे मगाशी, तिथे तसं नसतं. हां, तिथे असा एक नाही तर खूप सारे असे फोटो काढत असतात. मे बी त्या दिवशी सुद्धा काढतील. त्याच वेळी आता कोणत्या दिवशी असं आता सई विचारते. माझा अभ्यास, क्लास, त्याचं काय होणार मग? सगळं काही असं बुडणार का? त्याच वेळी आता सावनी म्हणते, अरे बाळा तसं नाही. अगं एक दिवस क्लासला नाही गेली तर काय फरक पडतो, पण आपण छान छान तुझे फोटो काढूयात. अगं लोक येतील, सतत तुझे फोटो काढत राहतील, तुझं कौतुक करतील. त्यावेळी आता सई म्हणते, हो तुझं बरोबर आहे, परंतु मुक्ताई नेहमी काय म्हणते माहितीये का, हे एज अभ्यासाचं, बुक्स वाचण्याचं आणि खेळण्याचं असतं, असं फोटो काढण्याचं वगैरे नसतं. तेव्हा मुक्ताईचं नाव घेतल्यानंतर पुन्हा एकदा सावनीला राग येतो. त्यावेळी आता सावनी रागातच म्हणते, गप्प बसायचं, हां एकदम गप्प बसायचं, कारण अजिबात मुक्ताच्या नावाचा जय जयकार माझ्याकडे तू करायचा नाहीस. अगं ते काही नाही, आपण तुझं छान फोटोशूट करू, मॉडेलिंग करू, तुला ते ना खरंच खूप आवडेल. अगं का लोकांनी तुझे फोटो पाहिले ना तर त्यांना ते बघत बसावेसे वाटतील, त्याचबरोबर तुझं खूप कौतुकसुद्धा करतील आणि तुला येऊन येऊन सुद्धा भेटतील, तुला खूप मजा वाटेल सई, असं म्हणून सावनी तिचे गाल पकडते. त्यावेळी आता माझा स्कूल टाईम त्याचबरोबर प्ले टाईम सगळं काही जर फोटोंमध्ये गेलं
केलं आणि जर ते मुक्ता आईला समजलं तर मुक्ता आई खरंच खूप चिडेल आणि माझ्यावर रागवेल असं आता सई म्हणते. तेव्हा पुन्हा पुन्हा मुक्ताचं नाव ही सई घेतीये. हे पाहून आता मात्र रागातच सावनी तिच्याकडे पाहते आणि मनातच म्हणते सारखी आपली मुक्ता मुक्ता नावाचा जप चाललायचा. त्यानंतर सई आता लगेच तेथून जाते तर सावनीला अजूनच राग येतो. तेव्हा आता सई तेथून गेल्यानंतर रागातच आता सावनी मनात म्हणते या मुक्ताने असं ब्रेनवॉश केलंय ना की विचारू नको. पण ही सई आहे ना आता ही माझ्याकडे राहतीये त्यामुळे सईची आता सुटका नाही. मी तिला मॉडेलिंग करायला लावणार म्हणजे लावणारच असं सावनी आता शपथच घेते. तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.